आपण बघतोय की सभा संपून 2 ते 2.5 घंटे झालेत, तरी पण सभेकडे येणाराचा ओघ चालू आहे. ज्यांना इथपर्यंत पोहोचता नाही आलं ते अजूनही इथं येऊन स्टेज जवळ दर्शन घेऊन जात आहेत. तर या ताईंना विचारू, तुम्ही कुठून आले? केजवर्ण, बीड जिल्हा. मनोज दादा जरांगे 17 दिवस उपोषण केलं आणि पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. तर तुमच्या त्या भावासाठी तुमचं काय भावना व्यक्त? आमच्या भावाचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही सर्वजण मराठा समाज त्याच्या पाठीशी आहोत. मनोज दादांच्या सरकारने काय करायला पाहिजे? एवढं सरकारने सर्व सभा बघून ऐकून आमची मागणी मान्य करावं आणि सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मंजूर करावं. आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे. आता आपण बघतो की मराठा समाजाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, हे खूप आहेत संख्येनं, पण ते काहीच करत नाहीत. कोणीच आमच्यासाठी, नुसते एवढे मोठे आमदार आहेत, मंत्री आहेत मराठा समाजाचे, पण त्यांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी काहीच केलेलं नाही. फक्त आमचा वापर करून घेतला. कुठल्या फॅसिलिटी नाही, आरक्षण नाही. आमचे मुलं आज नुसते असे फिरतात, त्यांना एवढाले मार्क घेऊन पण त्यांचे कुठं नंबर लागत नाही, त्यांना कुठं जॉबमध्ये हे नाही. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजेच, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. इथं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये इथल्या ज्या माता भगिनी आहेत आपल्या, तर त्यांनी खूप मार खावा लागला पोलीस प्रशासनात. त्या भगिनी त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. याला गृहमंत्री जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी आम्हाला तर शब्द दिलाय की सगळ्यांना निलंबित वगैरे केलेलं आहे. तर ही निंदनीय गोष्ट आहे. माता भगिनी, लहान मुलं, म्हाताऱ्या बायका यांच्यावर लाठीचार्ज त्यांच्या परवानगीशिवाय होतच नाही. आमचा राग आहे त्यांच्यावर. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणजे ते सगळेच तिघं पण त्रिकुटचं सरकार आहे. तर हे फार वाईट सरकार आहे, बेकार. आमच्या मराठा समाजाचा काही विचार केला तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, नाही तर आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि आरक्षण आहे आपल्या समाजाला म्हणजे दिलं पाहिजे. ही अशी कोणती परिस्थिती आहे आपल्या समाजावर की आता गरज आहे आरक्षण? वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो विद्यार्थ्यांना आरक्षण तर आवश्यक आहे. विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात आहेत. चांगले मार्क्स घेऊन सुद्धा मेडिकल आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये. तर तेव्हा ते आरक्षण देऊन विद्यार्थ्यांचा एक पुढचा भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल करावा आणि येणाऱ्या नवीन पिढीसाठी म्हणजे हे आरक्षण फार आवश्यक आहे. आपण हे पाहतो. कसं आहे ह्याच्यामध्ये गरीब, गोरगरीब शेतकरी समाज पण आहे. आता वर शेती कमी झालेल्या आहेत, पाऊस पाणी साथ देत नाही. मग गोरगरीब शेतकऱ्यांनी कुठं जायचं, त्यांच्या मुलांनी कुठं जायचं, पुढचे आमचे किती प्रश्न आहे मध्ये. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि खरं पाहता आरक्षण हे आम्हाला खूप आधी द्यायला पाहिजे होतं, पण एवढे मोठे आमचे लोक असून, मंत्री असून, एवढे ह्यांनी कोणीही आमच्या मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही. त्याच्यामुळं ह्यांनी लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी आम्ही जरांगे भाऊच्या पाठीशी उभे आहोत आणि ते म्हणतील तसंच आम्ही येथून पुढे करणार आहोत. आज जनसामान्यामधून नेतृत्व पुढे आलंय, आमचा खूप खूप आशीर्वाद आहे आमच्या भावाला आणि आम्ही त्यांचे खूप ऋणी राहू. त्यांनी एवढं स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष केलंय. त्यांच्या शब्दाला मान देऊन आणि त्यांची एवढी तळमळ बघून आम्ही एवढ्या लांबून लोक आलेले आहेत आणि तुम्हाला अंदाजच आहे हा किती जनसमुदाय जमलाय. आणि माझं एवढं म्हणणं आहे की ह्या सरकारनं मराठा समाजाच्या मोठे तर मोठेच झाले श्रीमंत राजकारणी मराठा आणि त्यांनी आमचा फक्त वापर करून घेतलाय. त्याच्यामुळं जनसामान्य मराठा समाजामध्ये खूप जन आक्रोश आहे. आता जर आरक्षण मिळालं तर बरं आहे, नाहीतर याचे फार वाईट परिणाम भोगावे लागतील. आम्ही गावगाव असं ठरवलंय की मराठा आमदार खासदारांना गावबंदी केले. आमच्या ग्रामपंचायत असो, नगरपालिका, नगरपंचायत असो, आम्ही असे ठराव देणार आहेत की पुढाऱ्यांना गावात गावबंदी करायची आणि जर आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मतदानावर पण बहिष्कार टाकणार आहोत. इकडच्या बऱ्याच गावांनी म्हणजे गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार हे केलेलंच आहे.